नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर. आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे अति महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा. प्रश्न क्रमांक 1. भारताची मानवयुक्त अंतराळ मोहीम कोणती आहे? पर्याय आहे ए. अवकाशयान, बी. सूर्ययान, सी. गगनयान, डी. चंद्रयान. उत्तर आहे सी. गगनयान. भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम म्हणजे गगनयान मोहीम. ही मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो चालवत आहे. गगनयान मोहिमेचा उद्देश अंतराळवीरांच्या पथकाला पृथ्वीपासून 400 किलोमीटर वर असलेल्या कक्षेत 3 दिवसासाठी घेऊन जाणे आहे. प्रश्न क्रमांक 2. अपार ओळखपत्र कोणासाठी तयार करण्यात आले आहे? पर्याय आहेत कामगारासाठी, बी. विद्यार्थ्यांसाठी, सी. पोलिसांसाठी, डी. अधिकाऱ्यांसाठी. तर याचं उत्तर आहे बी. विद्यार्थ्यांसाठी. अपार ओळखपत्र म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री ID कार्ड, अपार. हे कार्ड भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेले आहे. या कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा ठेवला जातो. हे कार्ड कायमस्वरूपी असते. यामध्ये 12 अंकाचा कोड आहे. अपार कार्ड ओळखपत्र, अपार ओळखपत्र हे विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 3. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना काय संबोधतात? पर्याय आहेत क्लोरोफायसी, सायनोफायसी, सी. फिओफायसी, डी. झॅन्थोफायसी. तर याचं उत्तर आहे झॅन्थोफायसी. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळांना झॅन्थोफायसी असे म्हणतात. झॅन्थोफायसी हा झॅन्थोफाइट्स किंवा पिवळा हिरवा शेवाळ आहे. प्रश्न क्रमांक 4. हायड्रोफाइट ही काय आहे? पर्याय आहे ए. वनस्पती रोग, बी. समुद्रातील प्राणी, सी. पाण्यातील वनस्पती, डी. मुळे नसलेली वनस्पती. तर याचे उत्तर आहे पाण्यातील वनस्पती. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी इन्सुलिन हा ग्रंथीस्राव स्रवणारी ग्रंथी कोणती? पर्याय आहे ए. प्लीहा, बी. यकृत, सी. लसिका, डी. स्वादुपिंड. याचं उत्तर आहे स्वादुपिंड. स्वादुपिंड हा पृष्ठवंशीय प्राण्याच्या पचन संस्थेतील एक अवयव आहे. स्वादुपिंड ही संयुक्त ग्रंथी असून यातून पाचक विकारांचा विसर्ग होतो. तसेच इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, सोमॅटोस्टॅटिन इत्यादी संप्रेरके स्त्रवतात. हे स्त्राव कर्बोदकाच्या चयापचयामध्ये अत्यावश्यक आहे. मानवाचे स्वादुपिंड अंदाजे 80 ग्रॅम वजनाचे असते. त्याद्वारे मूलतः साखरेचे प्रमाण नियंत्रित केले जाते. इन्सुलिन. प्रश्न क्रमांक 6. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए. गुजरात, बी. महाराष्ट्र, सी. कर्नाटक, डी. झारखंड. याचं उत्तर आहे कर्नाटक. हे उद्यान बांदीपूर हे उद्यान चामराजनगर आणि म्हैसूर जिल्ह्यात पसरलेले आहे. हे उद्यान 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत व्याघ्र अभयारण्य म्हणून स्थापित करण्यात आले आहे. हे उद्यान भारतातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे. या उद्यानात हत्ती, वाघ, गौळ, चितळ, सांबर, हरणे इत्यादी प्राणी आढळतात. बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यात आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचे पॉइंट आहे त्या उद्यानाबाबत. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली?
पर्याय आहेत ए 1989, बी 1990, सी 1992, डी 1997. तर याचं उत्तर आहे 1992. राष्ट्रीय महिला आयोग, नॅशनल कमिशन फॉर वुमन, NSW, ही भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने 1992 मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. 1990च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे स्थापना करण्यात आली. आयोगात एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. अध्यक्ष आणि सदस्य हे 3 वर्ष कमाल मुदतीसाठी केंद्र सरकार मार्फत नियुक्त केले जातात. 5 पैकी किमान एक सदस्य अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीतून नियुक्त केला जातो. प्रश्न क्रमांक 8. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? पर्याय ए लॉर्ड डलहौसी, बी लॉर्ड वेलस्ली, सी लॉर्ड माउंटबॅटन, डी लॉर्ड कॅनिंग. तर याचं उत्तर आहे सी लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते. त्याचा कार्यकाळ 1947 ते 1948 दरम्यान होता. ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्यापर्यंत देशाच्या संक्रमणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांना शांततापूर्ण संक्रमण घडवून आणण्यात मदत करण्यात श्रेय दिले जाते. लॉर्ड माउंटबॅटन यांना अनेक भारतीयांनी प्रेमाने डिकी म्हणून संबोधले. मे 1947 मध्ये माउंटबॅटन यांनी एक योजना आणली होती. या योजनेला डिकी बर्ड प्लॅन असे म्हणतात. हे लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय आहे, हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? पर्याय ए वैतरणा, बी तानसा, सी कोयना, डी शास्त्री. तर याचं उत्तर आहे सी कोयना. कोयना नदी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे. ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कराड शहराजवळ या दोन्ही नद्याचा संगम आहे. कोयना नदी ही सोळशी नदीचा तापोळा येथे संगम होऊन ती पुढे कोयना धरणात सामावते. शिवसागर जलाशय या नावानेही कोयना नदी ओळखली जाते. पाटण येथे तिला केरा नदी मिळते. या नदीची लांबी 130 किलोमीटर इतकी आहे. कोयना नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? पर्याय आहे ए महाबळेश्वर, बी माथेरान, सी लोणावळा, डी आंबोली. तर याचं उत्तर आहे डी आंबोली. आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील गाव आहे. येथे वर्षभरात सरासरी 750 सेंटीमीटर पाऊस पडतो. महाराष्ट्र राज्याचे चेरापुंजी म्हणून आंबोलीला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? पर्याय आहेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डी आर व्यंकटरमण. याचं उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सन 1954 मध्ये भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 तिरुत्तानी, तामिळनाडू येथे झाला. त्यांनी राष्ट्रपती पद भूषविले. त्याचा कार्यकाळ आहे 1962 ते 1967. ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. प्रथम राष्ट्रपती भारतरत्न पुरस्कार प्रदान असा प्रश्न विचारू शकतो, कोणत्या राष्ट्रपतीला प्रथम भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर त्याचे उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन.
आणि पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला असा सुद्धा प्रश्न विचारला तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आहे. पहिला भारतरत्न पुरस्कार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मिळाला हे महत्वाचा पॉइंट आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहे. लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12. लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? आयर्न मॅन, लोह पुरुष. पर्याय ए महात्मा फुले, बी लोकमान्य टिळक, सी सरदार वल्लभभाई पटेल, डी महात्मा गांधी. लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय ए महात्मा फुले, बी लोकमान्य टिळक, सी सरदार वल्लभभाई पटेल, डी महात्मा गांधी. तर याचे उत्तर आहे सी सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातच्या नाडियाद येथे झाला होता. त्यांना भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री म्हणून काम करण्याचा मान मिळाला. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण? सरदार वल्लभभाई पटेल. आणि पहिले गृहमंत्री म्हणून सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल हे होते. लोह पुरुष, त्यांना आयर्न मॅन असे म्हणतात, त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. 31 ऑक्टोबर त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचे उत्तर काय आहे? 31 ऑक्टोबर. भारताचे बिस्मार्क असे कोणास संबोधतात, कोणास म्हणतात? भारताचे बिस्मार्क. पर्याय आहे चित्तरंजन दास, बी महात्मा गांधी, सी सरदार वल्लभभाई पटेल, डी सुभाषचंद्र बोस. भारताचे बिस्मार्क असे कोणास म्हणतात? पर्याय ए चित्तरंजन दास, बी महात्मा गांधी, सी सरदार वल्लभभाई पटेल, डी सुभाषचंद्र बोस. त्याचं उत्तर आहे सी सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 15. भारतातील संस्थानाचे विलिनीकरण कोणी केले? पर्याय आहे ए महात्मा गांधी, बी सुभाषचंद्र बोस, सी मोतीलाल नेहरू, डी सरदार वल्लभभाई पटेल. तर याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. भारतातील संस्थानाचे विलिनीकरण कोणी केले? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. प्रश्न क्रमांक 16. शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पर्याय आहे ए गुजरात, बी मध्य प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी महाराष्ट्र. शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पर्याय आहे ए गुजरात, बी मध्य प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी महाराष्ट्र. तर याचं उत्तर आहे डी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 17. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मृत्यू केव्हा झाला? पर्याय आहेत ए 1530, बी 1531, सी 1528, डी 1529. सर्व पर्याय 1500 मध्ये आहे, पण कोणत्या वर्षी झाला आहे? तर लक्षात ठेवा, याचे उत्तर आहे ए 1530. बाबर आणि यांचा जन्म कधी झाला? तर 14 फेब्रुवारी 1483 रोजी झाला. त्यांना महान मुघल शासकापैकी एक मानले जाते. बाबर त्यांच्या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? बाबरनामा. 26 डिसेंबर 1530 रोजी त्यांचे निधन झाले. प्रश्न क्रमांक 18. धन विधेयक हे प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते? पर्याय ए लोकसभा, बी राज्यसभा, सी विधान परिषद आणि डी यापैकी सर्व. धन विधेयक हे प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते? पर्याय ए लोकसभा, बी राज्यसभा, सी विधानसभा, डी वरील पैकी सर्व. तर याचं उत्तर आहे ए लोकसभा. धन विधेयक म्हणजे
धन किंवा अर्थ म्हणजे पैसा. साध्या भाषेत पैशाशी संबंधित विधेयक म्हणजे धन विधेयक किंवा अर्थ विधेयक होय. घटनेच्या 110व्या कलमात धन विधेयकाची व्याख्या दिलेली आहे. कर बाबी शासनाचे कर्ज तारण, संचित निधी, आकस्मिक निधी, संचित निधीतील प्रभारित खर्च, लेखे, लेखापरीक्षण इत्यादी संबंधित बाबीचा उल्लेख असणाऱ्या विधेयकास धन विधेयक म्हणतात. 109व्या कलमानुसार धन विधेयकाची संसदीय कार्यपद्धती पार पाडली जाते. प्रश्न क्रमांक 19. दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय आहेत भूदरगड, बी राधानगरी, सी शाहूवाडी, डी गगनबावडा. तर याचं उत्तर आहे राधानगरी. राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील अभयारण्य आहे. हे अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगाच्या दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यासाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि त्यावेळी त्यांना दाजीपूर अभयारण्य असे नाव देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 20. पुणे व बनारस या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन कोणाच्या कार्याचा गौरव केला? कोणाच्या कार्याचा गौरव केला तर तो कोण व्यक्ती आहे? महान व्यक्ती तो कोण आहे? पर्याय आहेत ए महर्षी कर्वे, बी कर्मवीर भाऊराव पाटील, सी महात्मा फुले, डी सुधारक आगरकर. तर उत्तर आहे महर्षी कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 मुरुड रत्नागिरी महाराष्ट्र येथे. हे महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना सन 1958 मध्ये भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतरत्न मिळवणारे सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे 104 वर्ष जगले. त्यांना वयाच्या 100व्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 21. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय ए मौलाना आझाद, बी महात्मा गांधी, सी सरोजिनी नायडू, डी कुर्बान हुसेन. तर याचं उत्तर आहे सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 22. चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला? पर्याय ए महाड 1927, बी माणगाव 1920, सी महाड 1920, डी माणगाव 1927. तर याचं उत्तर आहे महाड. चवदार तळ्याचा सत्याग्रह महाड येथे 1927 साली झाला. प्रश्न क्रमांक 23. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोठे आहे? पर्याय ए सोनाळा, एकबुर्जी, अडाण, मोतसांग. तर हे कुठं आहे? अडाण. प्रश्न क्रमांक 24. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे? पर्याय आहे ए अनुराधा रॉय, बी मेरी बोरा, सी अरुणिमा सिन्हा आणि डी बचेंद्री पाल. तर याचं उत्तर आहे सी अरुणिमा सिन्हा. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणास संबोधले जाते? पर्याय ए राजाराम मोहन राय, बी दादाभाई नौरोजी, सी वासुदेव बळवंत फडके, डी वी दा सावरकर. तर याचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे?
पर्याय ए शिरपूर, बी श्रीरामपूर, सी नागपूर, डी मालपूर. तर उत्तर आहे शिरपूर. महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 27. कर्करोग कशामुळे होतो? कॅन्सर कशामुळे होतो? पर्याय ए जीवाणूमुळे, बी विषाणूमुळे, सी फंगसमुळे आणि डी पेशींचे अनियंत्रित विभाजन. तर याचं उत्तर आहे डी पेशींचे अनियंत्रित विभाजन. कर्करोग कशामुळे होतो? पेशींचे अनियंत्रित विभाजन मुळे. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? इथे नसते असं विचारलं आहे. पर्याय ए क्ष, बी बीटा, सी गॅमा, डी अल्फा. तर कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर याचं उत्तर आहे गॅमा किरण. प्रश्न क्रमांक 29. गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने कोणत्या साप्ताहिकातून लिखाण केले? पर्याय ए दर्पण, बी प्रभाकर, सी सुधाकर आणि डी दिनमित्र. तर याचं उत्तर आहे प्रभाकर. प्रश्न क्रमांक 30. इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? पर्याय आहेत ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी चक्रवर्ती राजगोपालाचारी, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी कन्हैयालाल मुंशी. इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 31. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? पर्याय आहेत ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी महर्षी वी रा शिंदे, सी महात्मा फुले, डी लोकमान्य टिळक. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून संबोधला जातो? पर्याय आहे ए रोलेट कायदा, बी मोर्ले मिंटो कायदा, सी प्रेस कायदा, डी पेटचा कायदा. त्याचं उत्तर आहे रोलेट कायदा. रोलेट कायदा हा काळा कायदा म्हणून संबोधला जातो. प्रश्न क्रमांक 33. उच्च वातावरणात ऑक्सिजनचे कोणत्या वायूत परिवर्तन होते? पर्याय आहे ए नायट्रोजन, बी ओझोन, सी हायड्रोजन, डी कार्बन डायऑक्साइड. उच्च वातावरणात ऑक्सिजनचे कोणत्या वायूत परिवर्तन होते? तर याचे उत्तर आहे बी ओझोन. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली होती? पर्याय आहेत ए मोतीलाल नेहरू, बी सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, भगतसिंग. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली होती? पर्याय आहे मोतीलाल नेहरू, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी महात्मा गांधी आणि डी भगतसिंग. त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणता ग्रंथ बुद्धांचा धर्मग्रंथ आहे? तर याचं उत्तर आहे त्रिपिटक. प्रश्न क्रमांक 36. क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे? पर्याय ए लोकसंख्या, बी पर्यावरण, सी बालके, डी साधन संपत्ती. त्याचं उत्तर आहे बी पर्यावरण.
क्योटो करार कशाशी संबंधित आहे तर पर्यावरणशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 37 भारतीय वनस्पती सर्वेक्षण बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहेत ए मुंबई, बी कोलकाता, सी दिल्ली, डी चेन्नई. तर याचं उत्तर आहे कोलकाता. प्रश्न क्रमांक 38 इथिलिनच्या रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात? पर्याय ए 3, बी 5, सी 2, डी 1. त्याचं उत्तर आहे 5. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? पर्याय आहे ए वालुकागिरी, बी लोये, सी यार्दान, डी उर्मी चिन्हे. तर याचं उत्तर आहे यार्दान. सी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 कारगिल युद्ध झाले त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? पर्याय ए जॉर्ज फर्नांडिस, बी राजनाथ सिंग, सी मनोहर पर्रिकर, डी अरुण जेटली. याचं उत्तर आहे जॉर्ज फर्नांडिस. प्रश्न क्रमांक 41 कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए मणिपूर, बी उत्तराखंड, सी सिक्कीम, डी आंध्र प्रदेश. त्याचं उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न क्रमांक 42 मायोलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास? तर पर्याय ए हाडांचा अभ्यास, बी रक्तांचा अभ्यास, सी स्नायूंचा अभ्यास, डी रक्तवाहिन्यांचा अभ्यास. मायोलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास? पर्याय ए हाडांचा अभ्यास, बी रक्तांचा अभ्यास, सी स्नायूंचा अभ्यास, डी रक्तवाहिन्यांचा अभ्यास. त्याचे उत्तर आहे स्नायूंचा अभ्यास. प्रश्न क्रमांक 43 सूर्यमालेतील प्लुटो या ग्रहाची मान्यता केव्हा काढून घेण्यात आली? पर्याय आहेत ए 2000 मध्ये, बी 2023 मध्ये, सी 2003 मध्ये, डी 2006 मध्ये. त्याचं उत्तर आहे 2006 मध्ये. सूर्यमालेतील प्लुटो या ग्रहाची मान्यता 2006 मध्ये काढून घेण्यात आली. प्रश्न क्रमांक 44 दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्र मागाचे प्रमुख केंद्र आहे? तर पर्याय ए बार्शी, बी इचलकरंजी, सी मिरज, डी सांगली. त्याचं उत्तर आहे इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 45 कोणत्या राज्यात सर्वाधिक चहा उत्पादन केले जाते? पर्याय ए कर्नाटक, बी केरळ, सी आसाम, डी सिक्कीम. तर उत्तर आहे आसाम. आसाम राज्यात सर्वाधिक चहा उत्पादन केले जाते. प्रश्न क्रमांक 46 कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव आहे? पर्याय ए मुंबई, बी रत्नागिरी, सी रायगड, डी सिंधुदुर्ग. उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 47 जेजोरी हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय ए पांझरा, बी सीना, सी कर्रा, डी मोठा नदी. तर उत्तर आहे कर्रा. प्रश्न क्रमांक 48 एक लहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए नाशिक, बी पुणे, सी नागपूर आणि डी धुळे. त्याचं उत्तर आहे नाशिक. एक लहरी औष्णिक विद्युत प्रकल्प नाशिक जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 49 कोटा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए राजस्थान, बी गुजरात, सी बिहार, डी कर्नाटक. कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए राजस्थान, बी गुजरात, सी बिहार, डी कर्नाटक. त्याचं उत्तर आहे ए राजस्थान. प्रश्न क्रमांक 50 आणि आपल्या आजच्या क्लास मधला शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50 ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? पर्याय आहेत ए अमरावती, बी गोंदिया, सी चंद्रपूर, डी ठाणे. तर याचे उत्तर आहे चंद्रपूर. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? चंद्रपूर. मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा
आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या जवळचे मित्र असतील, अभ्यास करणारे मित्र असतील तर त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.